नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा मोत्यांचा मोर कसा बनवायचा मी आत्तापर्यंत 3 भागामध्ये सांगितलेला आहे. आता हा माझा चौथा भाग आहे. तर ह्या 3 भागांमध्ये हा पिसारा कसा बनवायचा, मोराचा पिसारा सुंदरसा कसा बनवायचा तो मी सांगितलेला आहे. तर आता इथून पुढे वरचं त्याचं डोकं वगैरे कसं बनवायचं आहे ते मी सांगणार आहे. इथे आपला पिसारा पूर्ण झालेला आहे. तर आता इथे 1 2 3 4 5 चौकोन राहिलेले आहेत. या 5 चौकोनावरती आता आपल्याला परत विणून घ्यायचं आहे. क्रीम कलरनीच विणून घ्यायचं आहे. पहिले जेव्हा आपण नवीन ओळ सुरुवात करतो तेव्हा 3 मोत्यांनी सुरुवात करायची असते. आता या मोत्यात उजवीकडे तंगूस आहे, त्यामुळे डावीकडून मी उजवीकडे सुई काढून घेते. आणि आता ह्या मोत्यामध्ये मी सुई घेतलेली आहे वरच्या दिशेने काढून. आता ही जी ओळ आहे तर इथे हे 5 चौकोन येणार आहेत. हे 5 मोत्यांवरती 5 चौकोन येणार आहेत आणि इकडे उजव्या साईडला आपल्याला अजून 8 चौकोन वाढवून घ्यायचे आहेत. ते वाढवताना आपण 3 मोतीच घेणार आहोत क्रीम कलरचे. ही ओळ पूर्ण क्रीम कलरचीच आहे, त्यामुळे आता हे आपण इकडे वाढवून घेणार आहोत. हा एक वाढला गेलाय. चौकोन ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई. इथे एक वाढला गेलेला आहे. परत 3 मोती. सेम ह्या मधल्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. हा दुसरा चौकोन झालेला आहे. तर ह्या मोत्यातून परत ह्या मोत्यात न्यायचं आहे. आता इथे हे 2 चौकोन वाढलेले आहेत. इथे परत 3 मोती. 1 2 आणि हा तिसरा मोती. तीन मोती घेतले. आता अशा प्रकारे मी हे 8 चौकोन विणून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 चौकोन मी एक्स्ट्राचे इकडे उजव्या साईडला विणून घेतलेले आहे. आता परत आपल्याला ह्या मोत्यामध्ये आपल्याला तंगूस घेऊन यायचं आहे आणि हे इकडचं ही ओळ डाव्या साईडनी पूर्ण करून घ्यायची विणून. तर ती हे करताना असंच मोत्यांमधून आपण सगळ्या मोत्यांमधून अशी सुई घेऊन येणार आहोत.
जेणेकरून असं ते मध्ये दिसणार नाही आपल्याला इकडे तिकडे तंगूस. असं पूर्ण ह्या मोत्यांमधून आपण पास करत तंगूस आपल्या इकडे डाव्या हाताला आणायचा आहे. असा ह्या मोत्यामध्ये आता आपण ह्या सगळ्या मोत्यांमधून पास करत ह्या मोत्यामध्ये आपण डाव्या साईडने तंगूस घेऊन आलेलो आहोत. आता हे पण क्रीम कलरच्याच मोत्यांची लाईन आहे सगळी, त्यामुळे 2-2 क्रीम कलरनी हे सगळे 4ही मोती पुढचे विणून घ्यायचे आहेत नेहमीसारखेच. तर ह्या मोत्यातून इथे परत ह्या 1 नंबरच्या मोत्यात मी सुई घेऊन आलेली आहे. म्हणजे हे आता आपले एकूण 8 आणि 5 13 चौकोन तयार झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 चौकोन आपले हे तयार झालेले आहेत. आता पुढची ओळ पण पूर्ण क्रीम कलरचीच आहे. इथे आपली ही एक ओळ पूर्ण झाली. आता ही दुसरी ओळ मी चालू केली आहे. ही 3 मोत्यांनी चालू करायची आहे. 3 मोती घेतले, त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. ह्या मोत्यात साईडच्या खालून वरच्या दिशेने मी सुई घेतलेली आहे. आता इथे ह्या साईडला म्हणजे डाव्या साईडला आपल्याला एक चौकोन वाढवायचा आहे. त्यामुळे सुई ह्याच मोत्यात कडेच्याच मोत्यात ठेवायची आणि 3 मोती घ्यायचे आहेत. हे परत 1 2 आणि हा तिसरा मोती मी घेतलेला आहे. आता वरच्या बाजूने तंगूस आहे, त्यामुळे त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची.
म्हणजे इथे डाव्या साईडला हा एक चौकोन जास्तीचा आपला झालेला आहे. आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. एकच वाढवायचा होता, त्यामुळे आता आपण परत ह्या मोत्यामध्ये सुई घेऊन येणार आहोत आणि उजव्या साईडने आपण आपली ओळ विणून घेणार आहोत. आता मी ह्या उजवीकडच्या ह्या मोत्यात सुई आणलेली आहे. आता 2 क्रीम कलरचे मोती घेणार आहे, 1 आणि 2 हे, आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेणार. या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून. आता असंच हे पूर्ण क्रीम कलरची ओळ ह्या शेवटच्या मोत्यापर्यंत आपण क्रीम कलरनी विणून घेणार आहोत. 2-2 क्रीम कलरचे मोती घेऊन ही या मोत्यापर्यंत ओळ विणून पूर्ण करायची. ही ओळ आपली इथेच पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला पुढची ओळ विणायची आहे. ही तिसरी ओळ आहे, म्हणजे इथपर्यंत हा पिसारा तयार झालेला आहे आणि पिसाऱ्यानंतरची ही पहिली ओळ आहे, ही दुसरी ओळ, आणि आता आपण तिसरी ओळ विणणार आहोत. तर ती विणताना आता ती पण आपण क्रीम कलरच्या मोत्यांनीच विणणार आहोत. सुरुवातीला आपण 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. सेम विणायचे. ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी खाली. आता इथून पुढे ही जी तिसरी ओळ आहे आपली, ही पूर्ण क्रीम कलरच्या मोत्याने, म्हणजे 2-2 क्रीम कलरचे मोती घेऊन ह्या मोत्यापर्यंतच विणायची. हा मोती शेवटचा सोडून द्यायचा आहे. इथे आपण एक एक चौकोन ह्या ओळीपासून कमी करत जाणार आहोत. त्यामुळे मग इथे हे 3 असेच विणायचे. 2 वेळी इथपर्यंत विणून घ्यायचे 2 क्रीम कलरच्या मोत्याने. तर ही जी तिसरी ओळ आहे ती मी पूर्ण इथपर्यंत अशी क्रीम कलरनी विणून घेतलेली आहे. अजून हा एक जो मोती आहे शेवटून दुसरा, तिथे पण मी असेच विणून घेणार आहे 2 मोत्यांनी. हा शेवटून दुसरा मोती आहे. इथे आपली ही तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे. हे इकडनं एक चौकोन आता कमी झालेला आहे आपला. आता चौथी ओळ करायची आपल्याला. तर चौथी ओळ करताना सुद्धा परत एक हा चौकोन आपल्याला कमी करायचा आहे. त्यामुळे हा जो 2 नंबरचा मोती आहे त्याच्यामध्ये आपण सुई काढून घ्यायची अशी, आणि इथून आता 3 मोत्यांनी विणायला सुरुवात करायची. ह्या 3 क्रीम कलरचे मोती, त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यात वरच्या दिशेने, आणि आता 2-2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि विणायचे. विणताना आपण सेम विणायचं आहे. आता इकडनं हा अजून एक आपला चौकोन कमी झालेला आहे. ही आपली चौथी ओळ आपण विणतोय. आता ह्या ओळीला आपलं मध्ये जे डिझाईन आहे मोराच्या,
ते डिझाईन असा चौकोन चालू होणार आहे. तोपर्यंत हे क्रीम कलरनी विणून घ्यायचं आहे. आता इथे मी हे 7 चौकोन विणून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 क्रीम कलरचे चौकोन घेतलेले आहे. आता इथे आपल्याला त्याचं मधलं जे चौकोनचं डिझाईन आहे ते आपल्याला विणायला घ्यायचे. त्यासाठी इथे मी हे 2 हिरवे मोती घेणार आहे आणि इथे वरच्या दिशेने आहे तंगोस, तर खालच्या उजवीकडून डावीकडे मी अशी ही सुई काढून घेणार आहे. आता इथे पुढे जे आपल्याला 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला पहिला हा एक आपण क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि एक हिरवा घ्यायचा आहे. असे हे 2 मोती घेतले. परत ह्या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथून पुढे 1 2 3 मोत्यांवरती 2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणून घ्यायचे. 1 आणि हा 2 सेम विणायचे, काही फरक नाही आहे. दोन मोती परत 2 मोती क्रीम कलरचेच, 1 आणि 2. आता इथे परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतली 1 नंबरच्या, की हा जो शेजारचा मोती आहे ह्या त्याच्यात वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आणि इथे आता आपल्याला एक चौकोन वाढवायचा आहे. त्यासाठी आपण आता इथे 3 मोती घेणार आहोत क्रीम कलरचे. इथून पुढे तुम्ही व्यवस्थित बघा आणि मगच विणा, त्याशिवाय विणू नका, नाही तर तुम्हाला सारखं उसवत बसावं लागेल. कारण इथून पुढे हे सतत कुठे एका साईडनी कमी एका साईडनी जास्त मध्येच कमी असं वेगवेगळ्या ओळीला वेगवेगळं आहे. त्यामुळे तुम्ही नीट बघा आणि मगच करा. आता इथे हा एक चौकोन मी वाढवलेला आहे. या मोत्यातून सुई वरती घ्यायची. इथे मी हा एक चौकोन वाढवून घेतला, 1 2 3. चौथ्या ओळीला एक चौकोन वाढवला, इकडून कमी केला, इकडे वाढवला. आता ह्या मोत्यामध्ये पहिल्या सुई घ्यायची आपण, म्हणजे वाढवलेला जो चौकोन आहे त्यातल्या मोत्यामध्ये. आता परत 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि हा तिसरा. 3 मोती घेतले. आता परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. ही आपली आता 5वी ओळ चालू झालेली आहे. आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आता परत ह्या मोत्यामध्ये आपल्याला सुई आणायची, कारण इकडच्या साईडने अजून एक चौकोन आपल्याला ह्या ओळीला वाढवून घ्यायचा आहे.
मग या कडेच्या मोत्यात सुई आणली. इथे वाढवताना परत 3 मोती घ्यायचेत. 1 2 3 मोती घेतले. सेम विणायचं. इथे एक वाढवले गेला चौकोन. आता आपल्याला ह्या डावी साईडनी ही ओळ पूर्ण करून घ्यायची आहे. त्यामुळे आता ह्या मोत्यामध्ये आपल्याला ह्या मोत्यामध्ये तंगूस घेऊन यायचं आहे. या मोत्यात येईल असा वरती. इथे आता 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती सेम विणत जायचे. डाव्या साईडनी उजव्या साईडनी एक चौकोन वाढवलेला आहे. आता डाव्या साईडनी मी हे विणून घेते क्रीम कलरच्याच मोत्यानी. आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. दोन क्रीम कलरचे मोती, या मोत्यातून आणि ह्या वरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता इथे आपण हे हिरवा चौकोन करतोय, त्यामुळे आता इथे परत 2 हिरवे मोती घ्यायचे. 1 2 हिरवे मोती घेतले. सेम विणून घ्यायचे. या हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता हिरव्याच्या आतमध्ये गुलाबी चौकोन करायचे आपल्याला, त्यामुळे इथे आता 2 गुलाबी मोती घ्यायचे. 1 आणि 2 गुलाबी मोती सेम विणायचे. आता इथे जे आपल्याला 2 मोती घ्यायचे, त्यातला एक आपण गुलाबी घेणार आहे आणि एक हिरवा घ्यायचा आहे. एक गुलाबी एक हिरवा असे 2 मोती घेतले. या हिरव्या मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे काढून घेतली. परत या 2ही मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि एक हिरवा घ्यायचा आहे. असे 2 मोती घेतले आणि मग ह्या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे दोन्हीकडे सेम मोती आलेले आहेत. आता इथून पुढे सगळं क्रीम कलरच्या मोत्यांनी ही 5वी लाईन पूर्ण करून घ्यायची. इथे अजून इथपर्यंत आता 2 क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. तर इथे ही आपली 5वी ओळ पूर्ण झालेली आहे. इथे पण या शेवटून दुसऱ्या मोत्यापर्यंतच मी विणून घेतलेला आहे. हा शेवटचा मोती मी सोडून दिला आहे.
त्यामुळे ह्या ओळीला पण एक आपला चौकोन कमी झालेला आहे. आता 6वी ओळ विणताना आपल्याला इथे कमी नाही करायचं आणि वाढवायचं पण नाही आहे तसंच आता विणत जायचं आहे. त्यामुळे परत इथे मी हे 3 क्रीम कलरचे मोती घेणार आणि असं विणून घ्यायचं आहे. 6व्या ओळीला आपण इकडनं काहीच केलेलं नाही आहे, कमी पण केला नाही आणि वाढवला पण नाही आहे. इथपर्यंत आता परत 2 क्रीम कलरच्या मोत्यांनीच विणायचं आहे. दोन क्रीम कलरचे मोती. हा आपला तिसरा चौकोन तयार झालाय. आता इथे 2 हिरवे मोती घ्यायचे आहेत, कारण हे हिरवं डिझाईन आहे आता आपलं पुढे. त्यामुळे इथे आपण 2 हिरवे मोती घेणार आहोत. एक आणि हा दुसरा. 2 हिरवे मोती. आता ह्याच्या आतला चौकोन आहे गुलाबी, त्यामुळे इथे आता परत 2 गुलाबी मोती. 1 आणि 2. 2 गुलाबी मोती सेम विणायचे. दोन गुलाबी मोती या हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली. या हिरव्या मोत्यातून आणि ह्या गुलाबी मोत्यात वरच्या दिशेने. आता ह्याच्या आतमध्ये आपण करणार आहोत चिंतामणी कलरचा चौकोन. त्यामुळे इथे परत 2 चिंतामणी कलरचे मोती घ्यायचे. एक आणि हा दुसरा. 2 चिंतामणी कलरचे मोती गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली. या गुलाबी मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, या गुलाबी मोत्यात आणायची. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक गुलाबी घ्यायचा आहे आणि एक चिंतामणी, असे 2 घ्यायचे आहेत. असे 2 मोती घेतले. परत सेम विणायचे आहे. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने काढून घेतली सुई. आता इथे आपल्याला
जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक मी हा गुलाबी घेणार आहे पहिला, कारण इथे गुलाबीच्या वरती आपल्याकडे तंगूस आहे. आणि हा दुसरा घेतला हिरवा आणि या हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली अशी. आता इथे जे 2 मोती घेणार आहोत त्यातला हा एक घेणार आहे क्रीम कलरचा आणि दुसरा घेणार आहे हिरवा. दोन मोती घेतले. हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता हे पुढचे 1 2 3 मोत्यांवरती 2 क्रीम कलरच्या मोत्यांनीच विणून घ्यायचं आहे. हा एक झाला. हा दुसरा 2 क्रीम कलरचे मोती. परत 2 क्रीम कलरचे मोती. आता ह्या मोत्यामध्ये परत सुई घ्यायची आपल्याला, कारण या साईडनी उजव्या दिशेने परत आपल्याला एक चौकोन वाढवायचा आहे. त्यामुळे ह्या मोत्यात सुई घेऊन परत 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि हा तिसरा. 3 मोती घेतले. इथे हा एक चौकोन आपला वाढलेला आहे. तर आता परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यामध्ये आणायची. इथे आपली ही 6वी ओळ पण पूर्ण झालेली आहे. इथे आपल्या ह्या 6 ओळी पूर्ण झालेल्या आहेत आणि आता 7व्या ओळीला मी सुरुवात करणार आहे. तर 7व्या ओळीला सुरुवात करण्याआधी मी हे 3 मोती क्रीम कलरचे मोती ओवून घेतलेले आहेत दोऱ्यामध्ये. तीन क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. डाव्या हाताला तंगूस आहे आणि हा जो 1 नंबरचा मोती आहे ह्याच्यात डाव्या साईडला तंगूस आहे. तर आता त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने मी ही सुई काढून घेणार आहे. आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता हे 1 2 मोती आपण हे 2 2 क्रीम कलरच्या मोतीनेच विणून घेऊया.
परत 2 क्रीम कलरचे मोती, आता इथे ही जी 7वी ओळ मी चालू केलेली आहे, विणलेली आहे, इथे काही मी आता या साईडला वाढवलेलं नाही आहे चौकोन, इथून वाढवत आणले होते. आता इथे काही वाढवलेलं नाही आहे, तसंच आपण विणणार आहोत. आता इथे आपल्याला हे अजून आता परत हिरवे 2 मोती घ्यावे लागणार आहेत, कारण मोठा चौकोन हा चांगला, त्यामुळे ते हे 2 हिरवे मोती मी घेतले. सेम विणायचे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. 1 2 3 मोत्यातून, हिरव्या या 3ही मोत्यातून सुई काढून घेणार आहे. 3. आता इथे गुलाबी घ्यायचे 2, 1 आणि हे 2 गुलाबी. या हिरव्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने, या हिरव्या मोत्यात, आणि परत या हिरव्या मोत्यात गुलाबी मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे परत हे 2 चिंतामणी कलरचे मोती, 1 आणि 2 चिंतामणी कलरचे मोती, परत ह्या गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. या मोत्यातून वरच्या दिशेने 1 2 3 मोत्यातून सुई काढून घेतली. 1 2 आणि हा तिसरा. अशा 3ही मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे निळा चौकोन करायचा. सगळ्यात आतमध्ये आपला निळा चौकोन असणार आहे. मग त्यामुळे परत 2 निळे मोती घेतले. सेम विणायचे. या मोत्यातून वरच्या दिशेने निळ्या काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला 1 निळा घ्यायचा आणि 1 चिंतामणी कलरचा घ्यायचा. सेम विणायचे. आता ह्या गुलाबी मोत्यात आहेत अंगूस, तर आपण जे 2 मोती घेणार आहोत त्यातला पहिला 1 गुलाबी घ्यायचा आहे आणि मग हा 1 चिंतामणी घ्यायचा आहे. आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे आहेत त्यातला पहिला हा गुलाबी घ्यायचा आहे आणि दुसरा हिरवा. असे 2 मोती घेतले. हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली. ह्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे जे 2 घ्यायचे त्यातला पहिला हा 1 क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि मग हा हिरवा घ्यायचा आहे. म्हणजे हे दोन्हीकडे हिरवे सेम होणार आहेत. हिरव्या मोत्यातून सुई
काढून घेतली. या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. आता इथे 1 2 3 4 5 6 7 8 आणि या साईडला पण 1 2 3 4 5 6 7 8 हिरवे मोती झालेले आहेत आणि इथे आपला हा अर्धा चौकोन झालेला आहे. आता हे जे पुढचे आहेत हे सगळे आपण क्रीम कलर 2-2 मोती घेऊन विणून घेणार आहे. आता इथे मी हे 1 2 3 हे क्रीम कलरचे चौकोन विणून घेतलेले आहेत आणि आता ह्या मोत्यात मी अशी ही सुई काढून घेणार आहे, कारण इथे अजून एक क्रीम कलरचा चौकोन आपल्याला वाढवायचा आहे. त्यासाठी परत हे 1 2 आणि 3 मोती मी घेणार आहे क्रीम कलरचे आणि सेम विणणार आहे. आता ह्या सगळ्या मोत्यातून वरती सुई काढून घेणार आहे. आणि ह्या मोत्यातून सुई मी काढून घेतली पहिल्या मोत्यात. या इथे आपलं आता ही आपली 7वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 8वी ओळ विणायची आहे. आता 8व्या ओळीची सुरुवात करताना परत मी हे 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत आणि परत सेम विणायचं आहे. त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने ही सुई अशी काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने न्यायची सुई. आता ह्या मोत्यामध्ये आणायची आहे, कारण ह्या साईडनी पण आपल्याला परत एक चौकोन वाढवायचा आहे. त्यामुळे परत मी ह्या मोत्यामधून सुई इथे घेणार आहे आणि इथे परत 3 मोती घेणार आहे. 1 2 आणि 3 मोती घेतले आणि परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. आता हा या साईडला हा एक चौकोन आपला वाढलेला आहे. आता परत ह्या उजव्या साईडने आपण नेहमीसारखं विणून घ्यायचं आहे. त्यामुळे आता इकडे सुई मी काढून घेतली अशी. आता इथे आली. आता हे सगळं आपण 2-2 क्रीम कलरच्या मोत्याने विणून घ्यायचं आहे. 1 आणि 2. परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. सेम विणत जायचं. आता इथे पण आपण आता 2 क्रीम कलरचेच मोती घेणार आहोत, हिरवे नाही घेणार आहेत, कारण आता आपल्याला इथून हा निम्मा झालेला आहे ना आपला हिरवा चौकोन. आता उरलेला आपल्याला परत विणायचा आहे. त्यामुळे 2 क्रीम कलरच्याच मोत्यांनी मी हे विणून घेतलेलं आहे. आता ह्या हिरव्या मोत्यामध्ये आपली सुई आलेली आहे. तर आता इथे आपल्याला जे हिरवा हे जे वाढवत गेलो हिरवे, तर इथे असे कमी करत न्यायचे. त्यामुळे इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा हिरवा घ्यायचा आहे, दुसरा क्रीम कलरचा घ्यायचा आहे. ह्या मोत्यातून काढून घेतला. विणताना सेम विणायचं आहे. आता ह्या वरच्या मोत्यात आलेले आहे. तर इथे
परत आपण एक हिरवा घेणार आहे आणि एक हा गुलाबी, असे हे 2 मोती घेतले. या मोत्यातून सुई काढून घेतली. आता हा चौकोन आपला कमी होत चाललेला आहे. आता ह्या चिंतामणी कलरच्या मोत्यामध्ये आपल्याला तंगूस आलेला आहे. तर आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक चिंतामणी कलरचा घ्यायचा आणि हा एक गुलाबी घ्यायचा. गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून, या मोत्यातून. आता इथे एक चिंतामणी कलरचा मोती घ्यायचा आणि एक हा निळा घ्यायचा. आता ह्या 8व्या ओळीला ह्या आपला निळा चौकोन हा पूर्ण झालेला आहे. सगळ्यात पहिला आतला जो छोटा चौकोन आहे तो आता पूर्ण झालेला आहे 8व्या ओळीला. आता इथे परत आता इथे 2 चिंतामणी कलरचेच मोती घ्यायचेत. निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता 2 गुलाबी घ्यायचे. एक आणि 2 गुलाबी मोती सेम विणायचे. आता 2 हिरवे मोती, एक आणि हा दुसरा. इथे आता आपलं रंगीत मण्यांचं सगळं विणून झालेलं आहे ह्या ओळीला. आता ह्या मोत्यापर्यंत 2-2 क्रीम कलरचे मोती घेऊन ही 8वी ओळ पूर्ण करायची आहे. इथे आपली 8वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता आपण 9वी ओळ करणार आहोत. तर 9व्या ओळीला पण आपण हे 3 क्रीम कलरचेच मोती घेणार आहोत आणि इथे आपण कुठलाही आता वाढवणार पण नाही आहे ह्या ओळीला पण आणि कमी पण नाही करणार. 1 2 3 4 ओळी झाल्यात. आपण इथे ह्या साईडनी म्हणजे उजव्या साईडनी आपण वाढवलं पण नाही आहे मोती चौकोन आणि कमी पण नाही केलेला. आता इथे आपण क्रीम कलरनीच विणत जायचं हे डिझाईन येईपर्यंत. मग डिझाईन आले की त्या हिशोबाने मोती कमी जास्त करायचे आहेत. वेगवेगळ्या कलरचे टाकायचे आहेत. कमी जास्त नाही, वेगवेगळ्या कलरचे आपण टाकणार आहोत. परत 2 क्रीम कलर, 2 क्रीम कलर, परत 2 क्रीम कलर,
म्हणजे इथे आपण 9व्या ओळीला पहिले 1 2 3 4 1 2 3 4 4 क्रीम कलरचे चौकोन करून घेतलेले आहेत आणि आता हे कलरचे मोती टाकायचे आहेत। आता इथे हिरवा पहिला घ्यायचा आणि मग एक क्रीम कलरचा घ्यायचा, असे 2 मोती घ्यायचे, हिरवा आणि क्रीम। परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची, हिरव्या मोत्यातून या हिरव्या मोत्यात खालून वरच्या दिशेने। आता इथे घेताना एक पहिला हिरवा घ्यायचा मोती आणि मग हा एक गुलाबी, असे 2 मोती घेतले। या गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची। इथे आपला आता हा चौकोन कमी होत चाललेला आहे। परत या मोत्यातून आता इथे चिंतामणी कलरच्या इथे हे आहे तंगूस आपला, म्हणून पहिला चिंतामणी घ्यायचा आहे आणि मग हा गुलाबी, असे 2 मोती घ्यायचे। गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची। आता म्हणजे या 9व्या ओळीला आपला हा चिंतामणी कलरचा पण चौकोन पूर्ण झाला। आता इथे 2 गुलाबी, 1 आणि 2 गुलाबी, आणि इथे आता 2 हिरवे मोती, 1 आणि 2। इथे आता हा चिंतामणी कलरचा चौकोन पूर्ण झाला आहे आणि आता ह्या मोत्यापर्यंत आपण 2 क्रीम कलरच्या मोत्यांनी विणत जायचं आहे। ह्या मोत्यापर्यंत हा मोती सोडून द्यायचा आहे, कारण आता ह्या 9व्या ओळीपासून आपण परत इकडनं एक एक चौकोन कमी करत जाणार आहे। या साईडने एक एक चौकोन आपल्याला कमी करायचा आहे, त्यामुळे 1 2 3 4 5 6 ह्या शेवटून दुसऱ्या मोत्यापर्यंत 2 2 क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे। इथे आपली ही 9वी ओळ पूर्ण झालेली आहे। हा एक मोती मी सोडून दिला आहे विणायचा, त्यामुळे आता इथे एक चौकोन कमी झाला आहे। आता ह्या 10व्या ओळीला पण आपल्याला एक चौकोन कमी करायचा आहे, त्यामुळे ह्या 2 नंबरच्या 1 आणि 2 ह्या 2 नंबरच्या मोत्यामध्ये आपल्याला सुई घेऊन यायचं तंगूस। 2 नंबरच्या मोत्यात आणलेला आहे। आता इथे परत 3 क्रीम कलरचे मोती, 1 2 3, त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई, या मोत्यातून आता इथपर्यंत हे आपण 2 2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणून घेणार आहोत।
ज्यांना हे अगदी छान सगळ्यांना येत असेल त्यांनी हे फास्ट फॉरवर्ड करून बघितलं तरीही चालेल. स्किप करण्याऐवजी फास्ट फॉरवर्ड करून बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे प्रत्येक मी जे विणते हे बघायची तुम्हाला गरज नाही आहे. थोडंसं पुढे डबल ह्याच्यात घेतलं, डबल एक्समध्ये करून बघितलं तर तुम्हाला पटकन दिसेल ते आणि तुमच्या लक्षात पण येईल. कारण ज्या नवीन शिकतात त्यांनाच हे असं सगळं बघावं लागतं. ज्यांना जे खूप विणत असतात त्यांना फक्त थोडंसं बघितलं तरी लगेच लक्षात येतं की हे काय केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं नक्की बघा. आता परत ह्या हिरव्या मोत्यात आलेलो आहोत आपण. आता इथे हे चौकोनचं डिझाईन येणार आहे. तर मग आता इथे 2 मोती घ्यायचे, त्यातला हा एक हिरवा, हा एक क्रीम कलर. आता इथे वरती सुई आहे, वरती तंगूस आहे, त्यामुळे पहिला हिरवा घ्यायचा, मग गुलाबी घ्यायचा. असे 2 घेतले. आणि इथे आता 2 हिरवे मोती घ्यायचे. एक आणि हा दुसरा. म्हणजे ह्या 10व्या ओळीला आपला हा गुलाबी चौकोन पूर्ण झाला आहे आणि 11व्या ओळीला आता हा हिरवा होऊन जाणार आहे पूर्ण. आता हे बाकीचे आहे पुढचं, हे सगळं 2-2 क्रीम कलरच्या मोत्यांनी ह्या मोत्यापर्यंत विणून घ्यायचं आहे. आता ही आपली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10वी लाईन पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला आता 11वी लाईन करायची. तर आता इथे 1 2 3 4 5 लाईनी आपण सरळ विणल्या, पण आता ह्या 11व्या लाईनपासून आपल्याला हा एक एक चौकोन कमी करत जायचा आहे. तर आता ह्या मोत्यात आपला तंगूस आहे, त्यामुळे मी या 2 नंबरच्या मोत्यामध्ये मी आता सुई घेऊन येणार आहे, कारण आपल्याला हा एक चौकोन आता कमी करायचा आहे या 11व्या ओळीला. त्या 2 नंबरच्या मोत्यामध्ये मी तंगूस आणलेला आहे. आता इथे परत आपण सेम 3 क्रीम कलरचे मोती घेऊन विणणार आहोत ही ओळ. आता ही सगळी आपण ओळ इथपर्यंत क्रीम कलरच्याच मोत्याने विणणार आहोत. 2-2 आता क्रीम कलरचे पहिल्यांदा 3 घेतले, आता 2-2 घ्यायचे आहे क्रीम कलरचे मोती. एक आणि हा दुसरा. परत या मोत्यातून सुई काढून घेतली. अशा पद्धतीने इथपर्यंत मी विणून घेते. आता इथे हिरव्या मोत्यामध्ये या तंगूस आहे डावीकडे. तर आता इथे आपण एकच हिरवा मोती घ्यायचा आहे
आणि एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि नेहमीसारखंच विणायचं आहे. आता ह्या 11व्या ओळीला आपला हा हिरवा चौकोन पण पूर्ण झालेला आहे. आता इथून पुढे ह्या मोत्यापर्यंत म्हणजे शेवटून दुसरा हा जो मोती आहे इथपर्यंत आपण सगळं क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घेऊया. इथे आपली ही 11वी ओळ पूर्ण झालेली आहे. इथून एवढे आपण मोती कमी केलेले आहेत. आता ह्या 1 नंबरच्या मोत्यात आपला तंगूस आहे, तर तो आपल्याला ह्या 4थ्या नंबरच्या मोत्यात घेऊन जायचा आहे. म्हणजे हे 3 मोती न विणता आपण डायरेक्ट 4थ्या मोतीपासून विणायला सुरुवात करणार आहोत. तर ते घेऊन जाताना मी अशा पद्धतीने नेते. या 4थ्या नंबरच्या मोत्यात आता मी घेऊन आली आहे. आपली ही 12वी ओळ चालू आहे. त्यासाठी परत 1 2 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. आता हे इथून पुढे वरती आपण सगळं हे क्रीम कलरनेच विणणार आहोत. ही पूर्ण ओळ क्रीम कलरचीच आहे. या मोत्यातून सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून आता ह्या मोत्यापर्यंत म्हणजे शेवटून दुसरा जो मोती आहे तोपर्यंत सगळं आपण हे क्रीम कलरनी विणून घेऊया. तर इथेही आपली 12वी ओळ पूर्ण झालेली आहे. इकडनं पण 1 चौकोन कमी केला आहे. इकडनं 1 2 3 चौकोन कमी केले. तर डाव्या साईडला 3 चौकोन कमी केले. उजव्या साईडला 1 चौकोन कमी केला आहे. आणि इथे हे आपला मोराचा पूर्ण मधला भाग तयार झालेला आहे. आधीच्या भागांमध्ये पिसारा कसा बनवायचा ते मी सांगितलं. आता या 4थ्या भागामध्ये मी हा मधला भाग कसा बनवायचा तो दाखवलेला आहे. आता मी पुढचा जो 5वा भाग तयार करेल त्याच्यामध्ये मी मोराची मान आणि डोकं कसं बनवायचं ते सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही पुढचा भाग बघायला अजिबात विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्याला नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नोटिफिकेशनचे बेलचं आयकॉन आहे ते तुम्ही दाबा. म्हणजे तुम्हाला मी जे असे नवीन जे व्हिडिओ टाकत जाईल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. धन्यवाद.